महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आज उल्हासनगर शहरात सम्राट अशोक बौद्ध विहाराच्या वतीने कॅम्प 5 परिसरात शांतता रॅली काढण्यात आली होती। यावेळी गांधी रोड येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन बौद्ध भिक्खू संघास पाठिंबा देण्यात आलाय। तर मी या ठिकाणी सर्व पत्रकार मित्रांना हे सांगू इच्छितो, मीडियाच्या माध्यमातून भारत सरकारला हे सांगू इच्छितो की आज बोधगया या ठिकाणी जे बंदीजनी आंदोलन सुरू केलेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचं हे आंदोलन चालू आहे, परंतु त्याला यश येत नाही। परंतु आज संपूर्ण भारतातील आणि भारताच्या बाहेरचा जगभरातील बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी मी आणि माझे सहकारी सावते साहेब, धुळे साहेब, भगवान पायकराव असतील, आम्ही या ठिकाणी अगोदर एक मीटिंग आयोजित केली छोटी, आणि त्याचं कोणत्याही संघटनेच्या मार्फत न करता अशोका सम्राट बौद्ध विहार समितीने ही जबाबदारी घेतली आणि या सर्वांच्या या कार्यामधून आज या ठिकाणी भव्य अशी शांतता रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या रॅलीचं आयोजन करण्याच्या पाठीमागचं एकच भूमिका आहे, ती म्हणजे ज्या अनेक वर्षापासून इतर धर्मियांनी त्या व्यवस्थापनावर जो काही कब्जा केलेला आहे, तो कब्जा आणि तो 1949चा BTR कायदा हा रद्द करून संपूर्ण ही व्यवस्थापन कमिटी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी। आणि ते जर झालं नाही तर या भारतामध्ये बौद्ध समाज जो अशोक सम्राटाचा वंशज, छत्रपती शिवराजाचा वंशज आहे, तो या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं, उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या शासनाला सांगू इच्छितो। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।